जी समाज जर मागत असेल, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी प्रशासनात साऱ्या गोष्टीत मिळाली पाहिजे. म्हणून ब्राह्मण समाजावर अन्याय होतं त्यांनाही देऊन टाका तुम्ही, जैनाला द्या. महायुतीशी बी नाही आणि आघाडीशी बी नाही. मी स्वतंत्रच आता चाललोय. मी परभणी आणि माड्यातून माझ्या पोलिंग बूथची 100% यंत्रणा मी तयार केलेली आहे. तसं नाही, अजून पवारसाहेबाची 1-2 मिटिंग झाली आमच्या, एकनाथ शिंदेची माझे 1-2 मिटिंग झाले होते, पण अजून काय तसं अजून फायनल त्यांनी बी क्लू दिलं नाही, ह्यांनी क्लू दिलं नाही. मी स्वतंत्र लढायच्या भूमिकेत आज. मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाव्यासाठी आंदोलन सुरू केलं. त्यानंतर नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की विशेष अधिवेशन बोलवलं जाईल आणि त्या अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये हा प्रश्न मार्गी लावला जाईल. मात्र आज असं दिसतंय की शैक्षणिक आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण मिळण्याची शक्यता आहे, तशी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आणि ओबीसी नेत्यांनी ही बाजू मांडून धरली की आमच्या ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, त्यांना 50%च्या पेक्षा आरक्षण वाढवावं आणि त्यांना आरक्षण द्यावं अशी भूमिका आहे. माझ्यासोबत ओबीसी नेते आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर साहेब आहेत. जानकर साहेब, आज 10% आरक्षण मिळण्याची शक्यता वाटते मराठा समाजाला, तुमची भूमिका काय यावर? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. राज्य सरकारचं स्पेशल कोट्यातून त्यांना 10% देत असेल तर त्यांना आमचा राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबाच आहे. आमची पहिल्यापासूनची भूमिका ही आहे की ओबीसी समाज हा गरीब आहे. हजारो वर्षापासून त्यांना शासन प्रशासनात भागीदारी मिळालेली नाही. तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 70 वर्ष झाली. 54% समुदायाला 9% सुद्धा भागीदारी मिळाली नाही. शासन प्रशासन न्यायव्यवस्था किंवा मीडियामध्ये या समाजाची अवस्था आहे आणि त्याच समाजातली आपली भाकरी काढून आहे. राज्य सरकारचं मी अभिनंदन करीन, शिंदे फडणवीस साहेब किंवा अजितदादांचं असेल, की त्यांनी आज स्पेशल कोट्याच्या माध्यमातून मराठा समाजाला जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्याबद्दल मी राष्ट्रीय समाज पक्षावतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि जाहीर समर्थन करतो. मात्र जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला 50%च्या आतच आरक्षण पाहिजे आणि ओबीसी मधीलच त्यांना आरक्षण पाहिजे. ते त्यांच्या भूमिकेवर आज अद्यापही ठाम आहेत. त्यांच्या भूमिकेशी ते आहेत, पण आम्ही आमच्याच भूमिकेशी देखील ठाम आहे की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आमचा राष्ट्रीय समाज पक्ष त्यांच्याबरोबर. मनोज जरांगे पाटील आता असं मीडियाशी माध्यमाशी बोलत असताना आता म्हणालेत की माझी मागणी सगळे सोयरेची जी अधिसूचना आहे तिची अंमलबजावणी करण्यात यावी, ती लागू करण्यात यावी, त्याशिवाय मी उठणार नाही, माझं आंदोलन मागे घेणार. त्यांनी अशी भूमिका आपली बजावलेली आहे. काय भूमिका असेल तुमची सुद्धा ओबीसी म्हणून? ओबीसी माझं काय म्हणणं आहे, त्यांच्या म्हणण्याशी काय आहे त्याचं नाही. भारताचं संविधानात काय तरतूद आहे लोकशाही मार्गानं त्याचा बी अभ्यास आपण झाला पाहिजे आणि त्या गोष्टीने झालं पाहिजे. आणि माझ्या माहितीपर्यंत राज्य सरकार त्याप्रमाणे ओबीसी अन्याय होऊन देणार नाही आणि मराठा समाजाला देखील न्याय द्यायची भूमिका घेईल. मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे कसं पाहता? त्यांनी असं सांगितलंय आता बोलताना की जर सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही, आम्ही म्हणतो तसं जर झालं नाही तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, काय करायचं ते पुढचं ठरवलं जाईल. एक प्रकारे थ्रेट आहे सरकारला. कसं पाहता इकडे? लोकशाहीत कोण कोणाला काय करायचं ते प्रत्येकाला नैतिक अधिकार आहे, परंतु आमचं म्हणणं आहे की ह्या समुदायाला देखील 54% समुदायात देखील राज्य सरकारनं भूमिका मांडली पाहिजे, ऐकली पाहिजे. आणि जो कमी हे आहे, जो सक्षम घोडा आहे त्याला तुम्ही मदत करा, पण जो वीक हॉर्स आहे त्याला जास्त खाऊ दिलं पाहिजे. तर वीक हॉर्सला अजूनपर्यंत खाऊच दिलं नाही आपण, म्हणून त्याची भूमिका घेतली पाहिजे. आणि मराठा समाजाला आरक्षण तुम्ही स्पेशल ह्यातून 10 राज्य सरकारनं 10% दिलेलं आहे, त्याचं समर्थन मी करतो. ओबीसीला धक्का लागता कामा नये ही अशी आम्ही स्टिकअप आहे. आता हे सगळं सुरू असताना आता नवीन एक मुस्लिम आरक्षणाची पण मागणी समोर होती. समाजवादी पार्टीचे 2 आमदार आहेत, रईस शेख आणि अबू आझमी, यांनी सांगितलं की 5% आरक्षण आम्हाला सुद्धा नोकरी आणि शिक्षणामध्ये द्यावे. कुठेतरी आता हे आंदोलन चिघळत चाललंय आणि प्रत्येक समाज आपल्या आरक्षणावर अडवून बसलाय. हे आता महाराष्ट्रातलं चित्र पाहायला मिळतंय. धनगर आरक्षणाचा पण प्रश्न पुढे येतो. या अनुषंगाने आता ही मुद्दा तुम्ही लावून धरणार आहात का? धनगर समाजाला बी एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि मुसलमान समाजाला देखील त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसीला त्यांच्या हक्काचं रक्षण झालं पाहिजे आणि मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे. ह्या सर्वच भूमिकेशी राष्ट्रीय समाज पक्ष सहमत आहे. काय वाटलंच तर तुम्ही ही वाढवा ना, बँड वाढवा 50%च्या वरचा, आणि ज्या समाजाला मागणी आहे त्यांची देऊन टाका एकदा. आणि आमची विनंती आहे की सर्व समाजाला मागत असेल तर तुम्ही देऊन टाका, काय हरकत नाही, तर कोणी सोडू नका. ही वाढवा ना, जो स्लॅब आहे तो स्लॅब वाढवला तर वाढवू शकतो. आरक्षण मिळते एका ठिकाणी दुसऱ्याला मिळत नाही, म्हणजे अशी अवस्था आहे. म्हणूनसाठी आमचं म्हणणं आहे, जी समाज जर मागत असेल, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी प्रशासनात साऱ्या गोष्टीत मिळाली पाहिजे. म्हणून ब्राह्मण समाजावर अन्याय होतं त्यांनाही देऊन टाका तुम्ही, जैनाला द्या, जैन मागत असेल तर त्यांना बी द्या. आमचं काय म्हणणं नाही. स्लॅब वाढवायचं काय, एक GR काढायचं, एक दिवसाचं अधिवेशन घ्यायचं पार्लमेंट, करू शकतं, करायची इच्छा पाहिजे. हे समाज का मागायला लागले तर ह्या समाजाला काँग्रेस किंवा बीजेपीने न्याय दिला नाही हे लोकांना आता कळायला लागलं, म्हणून हे लोक आता उलटून बसायला लागले ना. ह्यांना जर समानता मिळाली असती, एकवता आली असती तर ते एकच माणूस श्रीमंत होतो, 1000 माणसं काम बेट बिगार म्हणून वागतात. ही सिस्टमच व्यवस्थाच बदलली पाहिजे. म्हणूनसाठी या लोकांच्या मागण्या चालल्या आहेत.
जानकर साहेब, धनगर आरक्षणासाठी तुम्ही फार आग्रही होते आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा जो समावेश एसटीमध्ये करायचा होता त्याच्यावर चर्चा होणार होती. कुठेतरी तुम्ही हा मुद्दा लावून धरला. तर जरांगे पाटील त्यांच्या समाजाचा मुद्दा लावून धरतायत. तुम्ही एक प्रकारे त्यावेळेस धरला होता, मात्र कुठेतरी निराशा केली तुमच्या भाजप सरकारने. नाही, माझं असं म्हणणं आहे, मी 97 साली पहिला धनगरांचा एसटीचा मोर्चा मीच काढला होता, देशात कुणीही काढला नव्हता. मला कळालं की महादेव जानकर तुला त्या पार्लमेंटच्या घरात गेल्याशिवाय हा प्रश्न कुणीही सोडवणार नाही, म्हणून मी पक्ष स्थापन केला आणि माझ्याच पक्षाचे 20-25 खासदार जातील तेव्हा मी पंतप्रधानाची खुर्ची हलवायला सक्षम होईल. आणि पंतप्रधानाची खुर्ची ज्यावेळेस हलवत नाही तोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळत नाही. ही भूमिका माझ्या लक्षात आल्यानंतर मी हा पक्ष काढला आणि मी त्या दृष्टीने वाटचाल करत चाललोय. आज 4 राज्यात मला पक्षाला मान्यता मिळाली. आता सध्या आपण विधिमंडळाच्या समोर, विधान भवनाच्या समोर बोलतोय, मात्र पार्लमेंटच्या समोर तुमची एक मुलाखत करायची आहे आणि त्याच्यासाठी तुमची तयारी सुरू आहे. आता लोकसभा आलेल्या आहेत, तुमचं काही झालं की नाही? महायुती की महाविकास आघाडी? महायुतीची बी नाही आणि आघाडीची बी नाही. मी स्वतंत्रच आता चाललोय. मी परभणी आणि माड्यातून माझ्या पोलिंग बूथची 100% यंत्रणा मी तयार केलेली आहे. पाठीमागे अशी चर्चा होती की तुम्ही परभणीतून तुमचं नाव जवळपास फिक्स होतंय. खरं काय, नेमकं काय, तुमची तयारी झाली का मनाची? परभणी आणि माडा ह्या दोन्हीची माझं मनाचं एकदम मन फक्केट बनवलेलं आहे. आणि दोघांपैकी मग शेवटच्या दिवशी कुठलं तर एकातलं हे करून कुणाकडून, महाविकास आघाडी की महायुती? अजून महायुतीचं बी ठरलं नाही. महाविकास आघाडी स्वतंत्र माझीच आता राज्यसभा म्हणून माझी तयारी चालली. असं ऐकण्यात आलं की तुम्ही पवार साहेबांच्या संपर्कात आहात. नाही, तसं नाही. अजून पवारसाहेबांच्या 1-2 मिटिंग झाली त्या आमच्या. एकनाथ शिंदेची माझ्या 1-2 मिटिंग झाली होत्या, पण अजून काय तसं अजून फायनल त्यांनी बी क्लू दिलं नाही, ह्यांनी क्लू दिलं नाही. मी स्वतंत्र लढायच्या भूमिकेत आज. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला साथ दिली सोबत येण्यासाठी, तर त्यांची ऑफर स्वीकारणार का? त्यांनी माझ्या ऑफर जर स्वीकारलं तर मी त्यांच्यावर जाणार. काय ऑफर आहे उद्धव ठाकरेंना? म्हणजे आमचं म्हणणं आहे की शिवसेना उद्धव साहेबांनी पवार साहेबांची एक सीट, परभणीची शिवसेनेची उद्धव साहेबांची सीट सोडावी आम्हाला. आम्ही त्यांच्याशी अलायन्स करायला तयार आहोत. त्यांनी सोडली पाहिजे.